मित्रांनो, पोर्टल शिक्षक भरती संदर्भात आपण अपडेट या आपल्या युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून देत असतो. आणि आता टेट 2025 ची परीक्षा झालेली आहे. जवळपास 2 लाख प्लस उमेदवारांना परीक्षेचे वेध लागले असताना सुद्धा शिक्षण विभागाकडून काही चुकीच्या पद्धतीने सर्क्युलर निघतात आणि त्याच्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम जास्त पसरतो. संभ्रम पसरणं ती जरी अजून दुसरी बाजू असली तरी सुद्धा अजून एक महत्वाची गोष्ट अशी की तिसरी शिक्षक भरती टेट 2025 लवकरात लवकर पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू व्हायला हवं. त्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत. आणि आता पुराव्यासह तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात की नक्की तिसरी शिक्षक भरतीबद्दल आपण बोलत होतो की तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलत होतो. हॅलो. नमस्कार सर, मी ॲडव्होकेट बालुशा बोलते. मी मुंबईला असते परंतु सातारचीच आहे मी. माझा एक विषय होता, मी त्या मॅडमशी पण संपर्क साधला, त्यांनी मला नंबर दिला. सातारा झेडपीमधून एक पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या तिसऱ्या टप्प्यासंदर्भात एक लेटर कालच निघालं आहे 23 सप्टेंबरला. कदाचित ते तुम्ही काढलेलं आहे वाटतं. त्या लेटर संदर्भात जेव्हा मी मंत्रालयात फॉलोअप घेतला, शिक्षक भरतीसाठी काम करते सर मी, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही कोण आहात? सर मी एक स्वतःचा अभियोग्यताधारक आहे परंतु मी शिक्षक भरतीसाठी काम करते. ठीक आहे, म्हणजे माझं सुद्धा डीएड बीएड एमएड झालंय. सर ते लेटर आहे ना तुमचं कालच निघालंय. वाटल्यास मी तुम्हाला मेसेज करते, व्हॉट्सअप करते या नंबरवरती असेल तर. त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन आहे की तिसरा टप्पा की तिसरी भरती असं जरा गोंधळ आहे. मंत्रालयात मी जेव्हा या संदर्भात फॉलोअप घेतला, कारण मी मुंबईलाच राहते, तेव्हा त्यांनी सांगितलं की नमस्कार सर्वांना, पवित्र पोर्टल भरती संदर्भात एक नुकतंच परिपत्रक पाहिलं असेल तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपवरती. तिसरी भरती की तिसरा टप्पा. अतिशय सांगायला आनंद होतोय की मित्रांनो, आता जी तुम्ही तिसऱ्या शिक्षक भरतीची टेट 2025 नुसार पोर्टल रजिस्ट्रेशनची वाट पाहत आहात तर तुमचं अर्थातच तितकासा वेळ लागणार नाहीये. त्याच्यासाठी फॉलोअप जरी आपण करत असलो तरी तुमच्या माहितीसाठी मला हे शिक्षक भरतीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. अगोदर असं थोडंसं खूप कन्फ्युजन होतं, बऱ्याच ग्रुपमध्ये काही कन्फ्युजन होतं. बरेच मला उमेदवार सांगत होते की मॅडम तुम्ही एकदा क्लिअर करा. तसं मी क्लिअर सुद्धा केलं होतं, परंतु आता आपल्याकडे झेडपीने लेटर्स पाठवलेलं आहे. आपल्या रिक्वेस्ट नुसार त्यांनी ते पत्रकच पुन्हा एकदा निर्गमित केलेलं आहे. फक्त असेल त्याचा अर्थ एकच घ्यायचा आहे की बिंदू नामावली अभ्यास करणे हा त्याचा अर्थ आहे त्या पत्राचा. टप्पा कितवा शासन भरेल किंवा आणखी काय होईल त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ नका घेऊन त्या पत्राचा अर्थ एकच आहे की संस्थांनी त्यांच्या बिंदू नामावली अभ्यास करायचा. बर चालेल, थँक्यू सो मच. कारण ते कसं होतं सर, कन्फ्युजन वाढतं ना मुलांचं. जवळपास 2 लाख मुलं वाट पाहतात ना भरतीची म्हणून. 3 असेल भरती 2-3 काय असेल ते असेल त्याचा अर्थ एवढाच घ्या. बर चालेल सर, थँक्यू सो मच. एका झेडपीने नव्हे, बाकीच्या सर्व झेडपींना ते पुन्हा करावं लागलेलं आहे. ते केवळ आणि शिवनिटी फाउंडेशनच्या पाठपुराव्यामुळे. ते आपण पत्र कुठलं आहोत पाहणार आहोत. त्यासाठी शिक्षक भरतीसाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल पोर्टल मार्फत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट मिळतील. येस मित्रांनो, आपण हे एक परिपत्रक पाहतोय. त्याच्यानुसार बघा 2024-25 संचमान्यतेनुसार बिंदू नामावली तपासणी करून घेण्याबाबत मित्रांनो पोर्टलवरती रजिस्ट्रेशन उमेदवारांचं सुरू तर होईलच, परंतु त्या अगोदर ज्या संस्था आहेत, आस्थापना आहेत, जेवढ्या आस्थापना आहेत सर्व झेडपी, नपा, मनपा, अंशतः अनुदानित, विना अनुदानित अशा सर्व ज्या काही संस्था आहेत 1 ते 12 पर्यंतच्या त्या सर्वांना बिंदू नामावली चेक करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर रोस्टर तपासणी सुद्धा करणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्याला जागा किती शिल्लक आहेत याचं पूर्णता चित्र आपल्याला दिसतं. आणि त्याच संदर्भात हे पत्रक काढण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये असं कळवण्यात आलं होतं की शिक्षक भरती अंतर्गत भरतीची पुढील प्रक्रिया अंदाजे, फक्त मी डायरेक्ट मेन विषयावरती होते कारण आपण ऑलरेडी तुम्हाला ही सर्व माहिती दिलेली आहे. बघा आता हे जे लेटर आहे ते सातारा जिल्हा परिषद सातारा यांचं आहे. या संदर्भात हा जो कॉल आहे तो सुद्धा तुम्ही ऐकू शकता की त्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी जे बोललो होतं आणि जे कन्फ्युजन होतं याचे सुद्धा कन्सर्न त्यांना सांगितलं होतं. त्यानंतरही कॉल झाला होता,
पण जो महत्वाचा कॉल आहे तोच फक्त तुमच्या माहितीसाठी या व्हिडिओमध्ये देण्यात आलेला आहे, तो आपण पुढे पाहूयाच. तर मित्रांनो बघा, इथं त्यांनी सांगितलेलं आहे की अंतर्गत शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया अंदाजे माहे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असल्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो 18 सप्टेंबरला जेव्हा आपण मंत्रालयात गेलो होतो आणि आपण जो पाठपुरावा करत आहे त्याचा सुद्धा अहवाल जो मेल आहे, जो पत्रक आहे ते आयुक्त कार्यालयाला पोहोचला आहे. लवकरच आपण त्याच्याबद्दल सुद्धा डिटेल देऊयात. आणि त्याच्यानंतर VC घेण्यात आली आणि त्याच्यानुसार सर्व व्यवस्थापनांना सांगण्यात आलं की पुढील प्रक्रिया स्टार्ट होणार आहे. आता पुढील प्रक्रिया म्हणजे कोणती? अर्थातच ते 2025 ची शिक्षक भरती. तर त्याच्या संदर्भातला आपण हे लेटर पाहिलेलं आहे आणि ते बघा कधी निघालंय, 26 सप्टेंबरला निघालेलं आहे. आणि याच व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलवरती सध्या पुरावा सुद्धा जाऊन पाहू शकता की आपण डायरेक्ट कॉल करून हा उमेदवारांचा जो कन्सर्न होता, संभ्रम दूर केला होता. तरी सुद्धा काही लोक जाणून बुजून असं सांगत होते की हा शिक्षक भरतीचा 3रा टप्पा आहे. तर मित्रांनो आता हे पत्रक पाहू शकता, ते आहे 23 सप्टेंबर 2025 आणि त्याच्यानंतर हे निघालेलं परिपत्रक आहे. तर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, 3ऱ्या शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्यांना जरी तुम्हाला असं वाटत असेल की काही मुद्द्यांवरती 2ऱ्या शिक्षक भरतीसाठी जरी आपण लढत असतो, परंतु जे हक्काचं आहे ते कोणी कधीच मारू नका, दुसऱ्यांचं घेण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःसाठी तुम्ही लढा. यश तुम्हाला 100% मिळेल, त्याच्याबद्दल वादच नाहीये. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, आता 3री शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकर स्टार्ट होते. आणि हो, दुबारा तुम्हाला आठवण मला विसरून गेलेली आहे, डॉक्युमेंट कोणकोणते महत्वाचे आहेत त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ लवकरच मी बनवण्यात येईल. आणि हा जो आपण दोन्ही लेटर पाहताय शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा, तो असं तुम्हाला दोन्ही लेटरचं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आता तुम्ही ऐकणार आहात की ऍक्च्युली आपलं तेव्हा काय बोलणं झालं होतं. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आणि सर्वांना आता दिलासा मिळाला असेल, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, कारण यामुळे आता तुमचं जे टेन्शन होतं की एकदा कधी प्रक्रिया सुरू होते त्याच्याबद्दलचं टेन्शन कमी झालं असेल. संचमान्यता आणि बाकी इतर मुद्द्यावरती आपण लढतच आहोत आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जोडलेले आहात, जोडत आहात. अजून जास्तीत जास्त उमेदवारांना पोहोचवा, जेणेकरून आपल्या लढायला बळ येणार आहे. वॉचिंग, स्टे कनेक्टेड. गॉड ब्लेस यू.